शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकींची पहिली यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये एक नाव आहे ते राहुल शेवाळे यांचं मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामधून त्यांचं नाव जाहीर झालेलं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आहे IPL लोकमततर्फे। तुम्ही कसं काम करणार आहात आणि तुमच्या विभागातले ज्येष्ठ नेते मनोज जोशी हे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करून त्यांना घेऊनच तुम्ही काम करणार आहात का, काय सांगणार? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक भावनिक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात विजय मिळवणं हे अत्यंत तमाम शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता आज जी माझ्यावर जबाबदारी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी दिलेली आहे ती जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जबाबदारी स्वीकारताना शिवसेनेचे नेते आदरणीय श्री मनोज जोशी सरांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि त्यांचा ह्या मतदारसंघातले त्यांची जी कामं आणि त्यांचा संपूर्ण मतदारसंघातला जो अनुभव आहे तो त्या अनुभवाच्या जोरावर ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार आहोत आणि संपूर्ण मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर या मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्र आहेत। त्या विधानसभा क्षेत्रातील जे मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत ते यापूर्वीच मी स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने सोडवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे आणि त्यातले कित्येक प्रश्न मार्गी लावलेले आहेत। त्यामुळे महानगरपालिकेचा जो अनुभव आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं केलेली आणि स्थायी समितीच्या माध्यमातून केलेली कामांची शिदोरी घेऊनच मी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे आणि शिवसेनेचा हा बालेकिल्ला असल्याकारणामुळे शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टी आणि RPIचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने मिळून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी या निवडणुकीत उतरणार आहे। तुम्हाला या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी असणार आहे ते आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष, कशी रणनीती असेल एकंदरीत? नाही, ह्या निवडणुकीत प्रथमतःच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे। आज देशभरात संपूर्ण जो विकासाचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सरकार स्थापन व्हावं असं संपूर्ण देशभरात वातावरण आहे। ज्या काँग्रेसच्या राजवटीच्या जे काही घोटाळे आहेत, भ्रष्टाचार आहेत आणि त्यांनी ज्या खोटे आश्वासनं दिलेली आहेत, त्यांच्या ज्या योजना आहेत त्या फक्त कागदापुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत, आम जनतेपर्यंत त्या पोहोचल्या नाही आहेत। या सर्व गोष्टींचा फायदा ह्यावेळी महायुतीला मिळणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं काँग्रेस विरोधी वातावरण आणि शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं जे सरकार स्थापन करण्याची इच्छा तमाम शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे, त्यामुळे एक चांगलं वातावरण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आहे। त्यामुळे तसं कुठलंही आव्हान ह्या मतदारसंघात तसं दिसून येत नाही। काय प्रमुख प्रश्न आहेत या मतदारसंघातले जे तुम्ही सोडवण्यासाठी संसदेमध्ये जा? ह्या मतदारसंघात जे 6 विधानसभा क्षेत्र आहेत त्या 6 विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे असे प्रमुख प्रश्न आहेत। ह्या संपूर्ण मतदारसंघातील जर रेल्वेचा प्रश्न बघितला तर हार्बर लाईन या मतदारसंघातून जास्त जात असल्या कारणामुळे हार्बर लाईन गेले कित्येक वर्ष दुर्लक्षितच राहिलेली आहे। रेल्वेचा जो काही बजेट सादर केलेला आहे त्यात हार्बर लाईन करता कुठल्याच योजना आणि सुविधा दिल्या गेलेल्या नाही आहे। त्यामुळे हार्बर लाईनला एक चौपदरीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या सर्व स्टेशन अत्याधुनिक सुविधांनी उपयुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वेच्या जास्तीत जास्त सुविधा, कारण या मतदारसंघातील मतदार हा जास्तीत जास्त हा मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त रेल्वेचा आणि BST बसचा वापर करतो। म्हणून रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत आणि ज्या समस्या आहेत त्याला प्राधान्य असणार आहे। चेंबूरचा जर प्रश्न घेतला तर प्रदूषणाचा प्रश्न चेंबूरचा महत्त्वाचा आहे। अणुशक्तीनगरमध्ये पुनर्वसनाच्या ज्या इमारती आहेत, संपूर्ण मुंबईतल्या नागरिकांचं पुनर्वसन अणुशक्तीनगर विभागात झालेलं आहे, त्या पुनर्वसन विसाहतीमध्ये सुखसुविधा देण्यासंदर्भातला प्रश्न मार्गी लावायचा आणि गावठाण कोळीवाडे ह्या मतदारसंघात जास्त आहे, त्यांचा जो CRZचा प्रश्न आणि पुनर्वसनाचा आणि तिथल्या पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे जो केंद्र सरकारच्या पर्यावरण खातं आणि ह्या संदर्भात निगडीत असल्याकारणामुळे गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे, तर तो मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे। धारावी पुनर्विकासाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून DRPची जी निर्मिती ज्या उद्देशाकरता झाली होती धारावी पुनर्वसन प्राधिकरणाची, तो मूळ उद्देशच सफल झाला नाही आहे। त्यामुळे धारावीकरांचं जे काही स्वप्न आहे 400 स्क्वेअर फीटचं असेल आणि ज्या म्युन्सिपल प्रॉपर्टीमध्ये जे राहतात त्यांना 700 स्क्वेअर फीटचं, अशा धारावीकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण कायद्यातच बदल करून
त्याचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असणार आणि त्याकरता महानगरपालिकेत ह्यापूर्वीच मी ठराव मंजूर केलेला आहे, कारण 70% जागा धारावीची महानगरपालिकेची आहे आणि ती जागा महानगरपालिकेनेच विकसित करावी असा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने केला गेलेला आहे. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या असहकार्यामुळे तो निर्णय प्रलंबित आहे. तर तो निर्णय केंद्र सरकार सत्ता आल्यानंतर तो निर्णय मार्गी लागेल. आज वडाळा नायगावच्या परिसरात DIT चाळींचा जो पुनर्वसनाचा गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारशीच निगडीत आहे. मिलच्या ज्या जागा हस्तांतरित झाल्या त्यात गिरणी कामगारांना त्यांचं पुनर्वसन व्हावं, तर आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे ह्या सर्व गिरणी कामगारांना मुंबई विहार पुनर्वसित व्हावं लागतं, तर त्यांना मुंबईतच त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. धारावीमध्ये जे अतिरिक्त घरं उपलब्ध होतील त्या ठिकाणी पण गिरणी कामगारांना तिकडे आपण स्थलांतरित करू शकतो. तर अशा विविध योजना, दादरचा हेरिटेजचा असेल, हिंदू कॉलनीचा, शिवाजी पार्क दादर त्या परिसरातील हेरिटेजचा प्रश्न ह्यापूर्वीच अर्धा मार्गी लागलेला आहे, पण आता उर्वरित जो प्रश्न आहे तो हेरिटेजचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारशी निगडीत दादर आणि हिंदू कॉलनी आणि माटुंगा परिसरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे, तर ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील असणार आहे. दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेले कित्येक वर्ष मी त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केलेले, वरळी किल्ला ते माहीम किल्ला संपूर्ण सुशोभीकरण, जे मुंबईचं वैभव होतं ते वैभव दादर चौपाटी असेल, माहीमचं असेल, वरळीचं असेल, तर ते वैभव पुन्हा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रकल्प मी मार्गी लावणार आहे. आणि हा संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा जो DP आहे नवीन 2014चा DP बनवणार, त्या DPमध्ये या मतदारसंघातील नागरिकांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून नवीन एक डेव्हलपमेंट प्लॅन आपण बनवणार आहोत. गेले कित्येक वर्ष काही भागांमध्ये मैदानं, हॉस्पिटल आणि शाळा यांच्या सुविधा नाही आहे, तर त्याचं रिझर्वेशन आपण महानगरपालिकेच्या वतीने करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारची त्याला मंजुरी घेतली. एकूणच दक्षिण मध्य मुंबई जो मतदारसंघ आहे तो फक्त दादर आणि माहीमपुरता मर्यादित नाही, तर तो अणुशक्तीनगर, चेंबूर, गोंड इथपर्यंत पसरलेला आहे. त्याचमुळे तिथला जो निर्णायक मतदार आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने एक तरुण तडफदार चेहरा आता दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई.